मिळते ती सासू संघाला आणि पुन्हा हा 12 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा सासू संघाचा खेळाडू. गणस्थळे तुमची पावर आम्हाला माहिती आहे, पण जरा तुम्ही बाजूला व्हा. ओमकार वाटर आदर संघाकडून आणि या पहिल्या चढाईवर 2 गुणाची चढाई प्राप्त केलेली आहे आपल्या संघासाठी आणि या 2 गुणाने आदर संघाचा खातं ओपन झालंय. 12 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू सारसोली संघाकडून. आपण मागच्या सामन्यात त्यांचा खेळ पाहिला की अत्यंत सुरेख खेळ करून आपल्या संघासाठी विजयश्री प्राप्त केली होती. तोच सारसोली संघ मैदानात कशा प्रकारचा खेळ करतोय. बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न आणि चांगला आविष्काराच्या माध्यमातून चांगला बॅक होल्ड झाला. खरोखरच आविष्कार हा आविष्कारच आहे आणि त्यांनी आविष्कार सुद्धा आपला दाखवलाय. दुसऱ्या फेरीतील होणारा दुसरा सामना सालवादेवी सालाव विरुद्ध मजगाव. चालू असलेला सामना संपताच होणारा सामना सालवादेवी सालाव विरुद्ध मजगाव. स्वराज केंद्रे कुठे असेल त्यांनी सामना कक्षामध्ये यायचं आहे. स्वराज केंद्रे मागच्या सामन्यामध्ये ज्याने मॅचची मोमेंट शिफ्ट केली होती तो हा खेळाडू 10 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू सरसोली संघाचा. ओंकार वाडकर वारंवार चढाई करतोय आणि रिक्त हस्ते आपल्या प्रांगणात परतलेला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून 10 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू कशा प्रकारचा खेळ करणार मैदानामध्ये आपण पाहिलं. मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला होता जर आणि सामना विजय देखील केला होता. आता निकडे टिपण्याचा प्रयत्न बघा किती फुल कॉन्फिडन्स मध्ये सरळ लॉबी मध्ये येऊन थांबलाय. आविष्कार याच्यावरती हात मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आविष्कारला बाद झालाय. आविष्कार बाद झाला. आतापर्यंत चांगली पकड केली होती आविष्कार याने, परंतु आविष्कारला बाद केले आणि चांगली पद्धतीने पकड झालेले ओंकार वाडकर याला बिरवाडी संघ या ठिकाणी वरचढ करत आहे आदर संघावरती. 12 नंबर जर्सी प्रदान केला हा खेळाडू वारंवार चढाई करतोय आपल्या संघासाठी आणि गुणफलकाची वडावीचे 5-3-3-5. असं वाटलं कुठेतरी संत गतीने चालला होता, परंतु अतिशय हुशारी आणि चलाकीने आपल्या मैदानामध्ये परतला. 1 पॉइंट घेऊन 1 गुणाची भर करून आपल्या संघासाठी 1 गुणाची लीड असताना सासू संघाची इथे मात्र नवीन खेळाडू मैदानात दाखल झालाय. 6 नंबर जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात हुलकावणी देऊन गडी मारण्याचा प्रयत्न करत आहे. आता मात्र संकेत पाटील. चालू सामना संपतात सालवादेवी सालाव विरुद्ध मजगाव. दुसऱ्या फेरीतील होणारा हा दुसरा सामना आणि हा 6 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा सारसोली संघाचा खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी उजवीकडून मध्यंतराने पुन्हा उजवीकडे आणि मला वाटतं सक्सेसफुल होताना दिसतो आणि आपल्या संघाच्या गुणामध्ये भर करताना अडीतडीत अशी लढत 6-4 आणि 4-6 अशी
गुणफलकावर आपल्याला स्कोर दिसतोय. अनुभवी असे गुणलेखक सुपर ट्रॅकल ऑन आहे ती आणि काहीशा पिछाडीवर दिसतोय तो हा आधार संघ. चालू असलेला सामना संपताच होणारा सामना सालबादेवी साला विरुद्ध खारमजगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांची नोंद घ्यायची. सुपर टॅक्रॉन आणि 5ची आघाडी दिसते ती सासूर संघाकडे. खेळ दाखवायचे प्लेअरने. शांततेने चाललेला हा सामना. सासूरचा हा चपसाचा हा रायडर पाहूया आपल्या संघासाठी. सुखरूप पॅनगामध्ये परत आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा हा आधार संघाचा 12 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू आपल्या संघाची पिछाडी भरून काढताना आणि मला वाटतं त्यांनी मस्त असं 2 गडी बाद करून आपल्या संघाची पिछाडी भरून काढताना. चला यानंतर होणारा सामना सालबादेवी साला विरुद्ध खारमजगाव. पंचाकड दाग मागत आहेत ते सासूर संघाचे खेळाडू. 7 गुणाच्या पिछाडीवर असलेला हा आधार संघ शेवटच्या क्षणापर्यंत गेम चेंज करण्याची ताकद या आधार संघामध्ये आहे. ते आपण बऱ्याच वेळा पाहिले असेल. पाहूया त्याचा पुन्हा एकदा आपल्याला इथे प्रत्यय येतो का. अतिशय संत गतीने चाललेला हा सामना. माझा फोन कसा वाजला रे. हॅलो आतिश. सामना संपला शेवटची 5 मिनिटं असताना आपण पाहतोय ओमकार वाडकर चांगली पकड मैदानामध्ये ओमकार वाडकर झाली. कुठेतरी सामना चाललाय कदाचित बिरवाडी संघाच्या बाजूने. आपण पाहिलं तर संपाला माहीतच नाही. आपण पाहिलं तर सोमनाथ सारसोळी संघ हा क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील चांगलं नाव कमावतो. परंतु यावेळी मैदान थोडंसं चेंज आहे. खेळ थोडासा चेंज आहे आणि या खेळामध्ये देखील आपल्या गावासाठी 100% देण्याचा प्रयत्न चाललाय सारसोळी संघाचे खेळाडूंचा. सामना संपाला शेवटची 4 मिनिट. थर्ड सारसोळी संघाची. तू पण मगाशी बोललास तुला बघितलं ना त्यांनी. प्रत्येक संघामध्ये एक असा एक स्पेशल खेळाडू असतो जो की फक्त आणि फक्त ट्रम्प कार्ड म्हणून थर्ड रेट साठी वापरला जातो. इथे गरज असते खेळाडूला पॉइंट कमावण्याची
परंतु आपण जर संकेत पाटील याला ज्या प्रकारचा खेळ केला होता सचिन पाटील याने कमबॅक केलं होतं शिवाई सिद्धिविनायक नांदगावसाठी रायवाडी संघासमोर त्याच प्रकारचा खेळ करावा लागेल. संकेत पाटील याला हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न सांगितली 6 नंबर दिवशी प्रयत्न केला हा खेळाडू. त्याला माहिती आहे की आपल्याला फक्त आणि फक्त वेळ काढायचा आहे कारण का आपला संघ आता सध्याच्या स्थितीमध्ये 7 गुणाच्या आघाडीवर असताना अशा प्रकारचा खेळ करणं गरजेचं आहे हे चांगलं माहिती आहे, चांगलं ओळखतो. बोनस प्लस पॉइंट 2 गुणांची भर केलेली आहे. आता मात्र 5 गुणाची आघाडी असताना सारस्वत संघाची बोनस अटेम्प्ट 10 नंबर जर्सी परिधान केला हा खेळाडू वारंवार चढाई करतोय आपल्या संघासाठी आणि आतापर्यंत यशस्वी देखील झालाय. आणि इथे 4 गुणांची भट्टी फोडलेली आहे. हे रामकृष्ण जगन्नाथ प्रेमानंदे घ्यावा. अगोदरच आपल्याकडे पॉइंट खूप कमी आहेत आणि त्यात हे पॉइंट बहाल केले. सरस्वत संघ आपला आवाज थोडासा कमी करायचा आहे. ठीक आहे 2 पॉइंट.